पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी सुरेंद्र पुणेकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज। या ठिकाणी मापरल कुंभारली येथील ग्रामस्थ प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याच्या आंदोलनासाठी उपस्थित आहेत। सकाळी 11 वाजल्यापासून संपूर्ण ग्रामस्थ आणि महिला मंडळ या ठिकाणी आलेला असताना पंचायत समिती धनगड येथे त्यांना PDO, सभापती आणि इतर अधिकारी यांनी काही आश्वासन दिले आहे, तर त्या आश्वासनावरती यांचं काही मनधरणी झालेली नाही आहे। तर ह्यापुढे आंदोलन कशा पद्धतीने चालेल याची सविस्तर निलंबित माहिती आपण ग्रामस्थांनी घेऊया। कशा प्रकारे ते आता ह्यापुढील आंदोलन चालवणार आहेत त्यांच्याकडून थोडक्यात आपण जाणून घेऊ। नमस्कार। मापरल कुंभारली तालुका मंडणगड येथील आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत या ठिकाणी उपस्थित। पंचायत समिती मंडणगड या कार्यालयाच्या पटांगणामध्ये या ठिकाणी आमचं आंदोलन चाललेलं आहे। या आंदोलनाच्या गेल्या 2-2.5 तासापासून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत, परंतु कुठल्याही प्रकारची या अधिकाऱ्यांकडून आम्हाला आश्वासनं दिले गेलेली नाहीत। त्यांचं म्हणणं असं आहे याविषयी की हे जे तुम्ही ग्रामपंचायतचे ठराव आणा, त्याच्यानंतरच तुमचं पाण्याचं काम, विहिरीचं काम करण्यात येईल। पण इथे ग्रामस्थांना या बाबतीत कुठल्याही प्रकारची ही आश्वासनाची मान्यता नाही आहे। सर्वांनी त्या विषयी तीव्र विरोध केलेला आहे, कारण गेल्या 2025 पासून 2023 पासून या विहिरीचं काम चालू आहे, परंतु प्रत्येक वेळेला आश्वासनाची खैरात दिली जाते, कागदपत्रांचे घोडे फिरवले जातात आणि फसवणूक केली जाते। याविषयी आम्ही आमच्या या ठिकाणी स्थानिक आमदार माननीय योगेश जी कदम हे आज गृहराज्यमंत्री आहेत, यांना देखील गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सतत आम्ही पाठपुरावा करत आहोत। याविषयी त्यांना पाण्याच्या संदर्भात आमचे कुंभारली ग्रामस्थांची जी समस्या आहे ती वारंवार पत्राद्वारे स्वतः प्रत्यक्ष भेट घेऊन देखील आम्ही मांडलेली आहे, परंतु याच्यावर कुठल्याही प्रकारचं त्यांनी पाठपुरावा केलेला नाही। त्यांचे जे या ठिकाणी स्थानिक जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील याच्याकडे कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। त्यामुळे नाईलाजास्तव 28 मे 2025 रोजी आम्हाला माननीय ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं। सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनी त्या आंदोलनाला उपस्थित होत्या। अर्ध्या तासामध्ये अधिकाऱ्यांनी आम्हाला पत्राचं आश्वासन दिलं होतं की आम्ही 15 दिवसात आम्ही त्या विहिरीचं काम पूर्ण करतो 2025 रोजी। आज जवळजवळ आता हा 2026 मे आलेला आहे। 1 वर्षानंतर सुद्धा आमची इतकी दुरावस्था या ठिकाणी झालेली आहे। 500 कोटीची ही योजना आहे, परंतु हे अधिकारी, हे ठेकेदार यांची संगनमत करून कागदी घोडे फिरवून आम्हाला दाखवले जात आहेत। विहीर खणली गेली नवीन डिसेंबर 2025ला, परंतु त्याचे रिपोर्ट काढले जातात 7 एप्रिल 2026ला, म्हणजे तब्बल 70 ते 75 दिवसात त्या खड्ड्यातलं पाणी तपासणीसाठी जातं। याच्यासाठी दुरावस्था काय असू शकते ग्रामस्थांची, किती आम्ही सहन करायचं या गोष्टीसाठी। ग्रामस्थ आता तीव्र आंदोलन करण्याच्या पवित्रात या गोष्टीसाठी माघार नाही। ते म्हणतात की पाणी जे तुम्हाला आमच्याकडे रिपोर्ट आलेले आहेत ते पाणी दूषित आहे, तर तुम्ही ग्रामपंचायत ठराव आणा की आमची काही हरकत नाही म्हणून पाण्याची। पण आमचं म्हणणं असं आहे की आज मे 13 तारीख आहे, पावसाळ्याचे दिवस आलेले आहेत आणि ते अधिकारी देखील सांगतायत की आता काम होणार नाही, कामं बंद झालेली आहेत। म्हणजे ही एक प्रकारची आमची फसवणूकच आहे सर्व ग्रामस्थांची। तुम्ही पाण्यासाठी विहीर खणली 29 डिसेंबर 2025ला, पाणी तपासणीसाठी पाठवताय 7 एप्रिल 2026ला, एवढा विलंब काय लागतो?
तुमचे शासनाचे निर्देश काय त्याच्याबद्दल? का केवळ तुम्ही आमची फसवणूक करत आहात याविषयी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि अजिबात तुम्ही ऐकला नाही तर एंटी करप्शन ब्युरोला आम्ही अर्ज देखील करणार आहोत आणि शेवटला आम्ही उपोषणाचा पवित्रा घेणार आहोत. आमरण उपोषण. आमचा न्याय हक्काने आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे हीच आमची मागणी आहे आणि ती त्याची पूर्तता झाली पाहिजे अशी सर्वांची एकमुखाने मागणी आहे. आम्हाला कुठल्याही प्रकारचे थातूरमातूर तुमचे कागदपत्र नको आहेत. आजच आमचं काम सुरू करा आणि 8 दिवसामध्ये ते काम विधीचं पूर्ण करा. आम्हाला कुठल्याही प्रकारचं आज तुम्ही शेवटच्या क्षणाला जर सांगाल आम्हाला की तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव आणा अमुक आणा तर आम्ही ते मान्य करायला तयार नाही आहोत. एवढंच आमचं मागणं आहे. धन्यवाद साहेब. प्रचंड प्रमाणात इथे अजूनही गावकरी ते आलेले आहेत तरी आपण त्यांच्याकडून एकदा जाणून घेऊया त्यांची भूमिका काय आहे. नमस्कार साहेब. तुमचं काय म्हणणं आहे यावरती की प्रशासन कशा पद्धतीने तुमच्याकडे लक्ष देत नाही आहे आणि तुम्ही आता आमच्यापुढे अजून कशामध्ये येत आहोत? गेली कित्येक दिवस आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत जल मिशन संदर्भात पूर्वी जी एक दूषित विहीर आहे तिला स्टे आल्यानंतर सरकारने आमची एक नवीन विहिरीची मागणी केली की 28 मे 2025ला त्यात पावसाळ्याच्यामुळे ते काम थांबलं गेले. त्यात काम जानेवारीमध्ये चालू झालं. काम चालू झाल्यानंतर खोदकाम चालू त्याच्यानंतर त्यांनी काम थांबवलं आणि त्याच्यानंतर खोटे रिपोर्ट सादर केले आणि आता आमच्यावरती अनपेक्षित अशी उत्तर देतात सरकारी अधिकारी की आम्ही बांधून देऊ उत्तर आम्ही करतो उद्या असं झालं तर आम्हाला असे आश्वासन नको आहे. आम्हाला हे काम आतापासून चालू झालं पाहिजे. पुढच्या 15 दिवसात आमच्या घरोघरी हे पाण्यात पिण्यासाठी आलं पाहिजे हीच आमची मागणी आहे. आमची मागणी ही त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि अन्यथा आम्ही इथून आजही हल्ला नाही आणि जर तशी गरज आली तर उद्या आम्ही आमरण उपोषण इथे बसण्याची आमची तयारी झाली. तर आपण पाहिलं की इथे संपूर्ण गावकरी यांचा हा पवित्रा घेतला आहे की आम्ही संपूर्ण पाणी आणि पूर्ण बांधकाम हे घेऊनच आम्ही पुढे वाटचाल करणार. धन्यवाद.